You're a superhero. जय भीम जय शिवराय भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावनो, आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन ट्रेनिंग असा टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर आजचा जो टेटस आहे तो पूर्ण बघायचा आहे, कोटी स्किप करायचं नाही. आजचे जे टॉपिक आहे ना भावनो, ते खास कडक आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे आणि खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे. तर भावनो, तुम्ही अगोदर आपला प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. तर भावनो, तुम्ही प्रिव्ह्यू बघितलाच असेल. तुम्हाला प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा टेटस कसा झाला आणि व्हिडिओ सुद्धा कसा झाला. तर भावनो, तुम्हाला प्रिव्ह्यू बघून समजलंच असेल की आजचा आपला टॉपिक कोणता आहे. तर भावनो, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भावनो आपल्याला टेटस तयार करायचा आहे. तर हा टेटस तयार करण्यासाठी तुम्हाला मी मटेरियल दिलेलं आहे. मटेरियल तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर भावनो, डाउनलोड करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला मेसेज करा, तुमचा तिथे रिप्लाय दिला जाईल. इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, तिथे नवीन ट्रेनिंगच्या रील्स अपलोड करत असतो. तुम्हाला जर कुठल्या रील्सवरती ट्युटोरियल हवे असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला ते रील्स शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. आणि भावनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. आणि अशाच तुम्हाला मराठीमधून एडिटिंग शिकवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भावना, आपण वेळ घालवत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओपन करायचं. ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. असा इंटरफेस दिसल्यानंतर प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे. तर भावनो, मी तुम्हाला या व्हिडिओचे XML जे आहे ते टेलिग्राम वरती दिलेले आहे, किंवा तुम्ही आपले बिटमार्क आणि शेकिपिक्ट प्रोजेक्ट अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये इम्पोर्ट करायचे. इम्पोर्ट झालेले इथे तुम्हाला शो होऊन जातील. इम्पोर्ट होत नसतील तर तुम्ही XML यूज करा. XML कसे अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये अपलोड करायचे त्याच्यावरती भावनो ट्युटोरियल दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. तर भावनो, पाहू शकता सॉंगला सर्व बिटमार्क व्यवस्थित करून दिलेले. आपले मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे. प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो आपल्या मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते इथं तुम्हाला शोधून घ्यायचं आहे. तर भावनो, पाहू शकता हे तुम्हाला सर्व मटेरियल व्यवस्थित दिलेले आहे. तर हे तुम्हाला टेक्स्ट स्वरूपात PNG मी तयार करून दिलेले आहेत. ह्याच्यावरती जर टेक्स्ट ट्युटोरियल हवे असेल तर ते सुद्धा तुम्हाला देतो भावनो. या सर्व टेक्स्टचा जो फॉन्ट मी यूज केलाय ना, प्रत्येक ट्युटोरियल मध्ये, प्रत्येक टेटस मध्ये, प्रत्येक रील्स मध्ये मी जो फॉन्ट यूज करतो ना, तो फॉन्ट तुम्हाला भावनो मी ऑलरेडी एक झिप फाईल तयार करून दिलेली आहे टेलिग्राम वरती. तर तुम्ही ती डाउनलोड करायची आहे. तर भावनो, त्या झिप फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही, तर ती डाउनलोड करा आणि अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये इम्पोर्ट करा. सर्वात पहिल्यांदा भावनो, आपलं लिरिक्स आहे ना, त्या लिरिक्स अनुसार व्यवस्थित ते टेक्स्ट तिथं ऍड करून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा भावनो, लिरिक्स आपला हा आहे, याच्यावरती क्लिक करा, प्लस करा. प्लस केल्यानंतर याची साईज तुमच्या हिशोबाने तुम्ही साईज ठेवू शकता. तर अशी व्यवस्थित साईज ठेवायची. 0.23 इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मॉन ट्रान्सफर वरती यायचंय. स्टार्टिंगच्या अगोदर एक की द्यायची आहे, अशी व्यवस्थित की इथं द्यायची. आणि तुम्हाला स्टार्टिंगला की देऊन तुम्हाला हे डाव्या बाजूला असं बॅक साईडला ठेवून घ्यायचंय. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला आता कर्व द्यायचा आहे. तर या कर्व वरती यायचंय आणि हा कर्व पूर्ण ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या एंडिंगला एक की द्यायची आहे आणि व्यवस्थित थोडं पुढच्या बाजूला भावनो हा टेक्स्ट जो आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे. तर भावनो, आता या टेक्स्टला एक इफेक्ट द्यायचा आहे. तर या टेक्स्ट वरती क्लिक करा, इफेक्ट मध्ये जाऊन ऍड इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला डायरेक्शन ब्लर इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला एक की द्यायची आहे आणि स्टार्टिंगच्या थोडं पुढच्या बाजूला अजून एक की देऊन हे तुम्हाला 0 करून घ्यायचे. 0 केल्यानंतर भावनो, पाहू शकता हे व्यवस्थित असं दिसून जाईल. तर याच्या पुढचे भावनो लिरिक्स ऐकायचे आणि तो टेक्स्ट PNG दिलाय तो इथं ऍड करायचा आहे. तर प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला हा दुसरा टेक्स्ट ऍड करायचा. याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला 1.10 इथपर्यंत ठेवून घ्यायचंय. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला मॉन ट्रान्सफर वरती यायचंय आणि भावनो तुम्हाला स्टार्टिंगच्या अगोदर की द्यायची आहे आणि स्टार्टिंगला की देऊन हे उजव्या बाजूला बॅक साईडला ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला याचा कर्व व्यवस्थित द्यायचा आहे. तर कर्व वरती यायचंय, हे व्यवस्थित कर्व
डाव्या साईडला कोपऱ्यात ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित तुम्हाला बाजूला यायचे आणि याच्या शेवटला सुद्धा तुम्हाला भावना व्यवस्थित ही फोटो डाव्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पुन्हा पहिला जो आपण PNG ला इफेक्ट दिलताना तो इफेक्ट त्या दुसऱ्या PNG ला द्यायचा. इफेक्ट मध्ये जायचे 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करा आणि व्यवस्थित त्या दुसऱ्या PNG ला इफेक्ट द्यायचा आहे. तर भावनो पाहू शकता असा इफेक्ट दिसून जाईल. तर भावनो तुम्हाला असे व्यवस्थित सर्व टेक्स्ट इथं ऍड करून घ्यायचे आपल्या लिरिक्स नुसार. ते सर्व टेक्स्ट ऍड केल्यानंतर 6.11 या बीट मार्क वरती यायचे. प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा. मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन तुम्हाला भावनो हे फोटो दिलेले आहेत. हे फोटो असे सिलेक्ट करायचे. 2 नंबर ऑप्शन यूज करायचे. 2 नंबर ऑप्शन यूज केल्यानंतर हे व्यवस्थित भावनो आपल्या बीट मार्कला फोटो सर्व सेट करून घ्यायचे आहेत. हे भावनो सर्व फोटो तुम्ही सेट करून घ्या. आपण जर फोटो सेट करत बसलो तर भावनो आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर भावनो आपल्या व्हिडिओची साईज जी आहे ती खूप मोठी होऊन जाईल. फोटो जर आपण सर्व ऍड करत बसलो तर असे व्यवस्थित भावनो तुम्हाला सर्व फोटो ऍड करायचे आहेत. फोटो ऍड केल्यानंतर इथं प्लस आयकॉन वरती क्लिक करा. हा रेक्टेंगल सिलेक्ट करा. 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया वरती क्लिक करायचे. कलर मध्ये जाऊन 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. ब्लॅक कलर खालती ठेवायचा आहे आणि पांढरा कलर वरच्या बाजूला ठेवून हा तुम्हाला शेवटपर्यंत लेंथ ठेवून घ्यायचे, वाढवायचे. पुन्हा याच्यावरती क्लिक करा. ब्लेंडिंग आणि ऑफसेट मध्ये जाऊन डार्क मध्ये जाऊन मल्टिपल करा. मल्टिपल केल्यानंतर पाहू शकता भावना आपली ब्लॅक पेज इथं तयार झालेली दिसून जाईल. तर तुम्हाला आता शेक इफेक्ट द्यायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. तर हा शेक इफेक्ट आहे भावना. याच्यावरती क्लिक करा. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल वरती क्लिक करायचे आणि बीट मार्क वरती येऊन भावना आपण फोटो ऍड केलेत ना, फक्त त्याच फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. बाकी कुठल्याही टेक्स्ट PNG ला द्यायचा नाही. असे व्यवस्थित भावना हे फोटो सिलेक्ट करायचे आणि इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट दिल्यानंतर भावना आता तुम्हाला काय करायचे, 6.11 इथून आपल्याला टेक्स्ट PNG ऍड करायचे. तर भावना टेक्स्ट PNG सुद्धा दिलेली. याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर व्यवस्थित भावनेची साईज कमी करा, खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. आणि भावना तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कुठे ऍड करून ठेवायचं आहे. तर भावना उरलेले सर्व बीट मार्कला लिरिक्स नुसार टेक्स्ट PNG ऍड करून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या बीट मार्कांना व्यवस्थित फोटो ऍड करून घ्यायचे आहेत. तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असलेल्या एरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओ मध्ये जायची, क्वालिटी जेवढी ठेवायची ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावनो आजचे ट्युटोरियल तुम्हाला कसे वाटले आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि ट्युटोरियल आवडले असेल तर भावनो आपल्या व्हिडिओला 1 लाईक जरूर करायचं. तर भावनो असे जर ट्युटोरियल पाहिजे असतील तर मला मेसेज करा, नाहीतर इंस्टाग्रामला रील शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन यायचं आहे. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.